पाटील ऋषी बोलले मालक. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही हे बघत आहात, ही गर्ज आहे शेतकऱ्यांची शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये, जे की ढोकी या ठिकाणची मोजणी आज 1 तारखे दिवशी आहे. आणि शेतकरी जर मित्रांनो 50 इथं शेतकरीच आहेत मित्रांनो 7. आणि तुम्ही पाहू शकता इथं बंदोबस्त कसा लावला आहे सरकारनं. पाहू शकतो, तुम्हाला दाखवतो मी सगळं, पूर्ण व्हिडिओ बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो, एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. आर्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं काय? आर्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं काय? शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मध्ये जायचंच नाही, समाधान होणार नाही किंवा नेमकं आम्हाला त्याच्यातून त्याचा आम्हाला काय त्याचं म्हणजे आम्ही काय आमचं पुनर्वसन किंवा आमचं म्हणजे आम्ही आमच्या जमिनी जाणार आहेत, आम्ही भूमिहीन होणार. आमचं आधी सरकारला घ्यावं आणि आमचं समाधान झाल्याशिवाय तुम्ही तिकडे शेतात जायचा प्रयत्न करायचं काही कारण बी नाही करू. विनाकारण आपण काय म्हणणं हीच बोलणार आहे आम्ही. इथंच काय ह्या उसापाशी स्पॉट आहे त्याच्यामुळं आपलं आम्ही काही हुजत तुमच्यासोबत हुजत घालणार नाही आणि तुम्ही आम्ही काही वेगळे नाही आहेत. आमचं एक म्हणणं आहे की जोपर्यंत आमचं समाधान सरकार करणार नाही, आम्हाला चर्चा करणार नाही आमच्यासोबत, ती कसा जाणार आहे. आता हाईटनं जाणार आहे, वरून हाईटनं जाणार आहे तर आमच्या खाली जमिनी तळ्याचं स्वरूप येणार आहे, काही जिकडून पाणी साठेल तिकडल्या साईडला त्याचं काय नियोजन आहे, पुन्हा जमिनी किती जाणार आहेत, त्याचा रेट काय माहीत नाही, तुम्ही किती घेणार आहेत माहीत नाही, कसे करणार आहेत माहीत नाही. आम्हाला आता रस्ता समजा आमच्या भागात काही 2 भाग होणार आहेत, 2 तुकडे होणार आहेत जमिनीचे. मग त्या भागाला जायला आम्हाला 5 किलोमीटर तुमचं वळण कुठं आहे तिथपर्यंत जायचं, तिथून त्याला यायचं म्हणलं तर आम्ही कसं जायचं, रोजी रोजगारी कसे न्यायचे, म्हणजे आमचा दिवस फिरण्यातच जायचा तिथं. त्याच्यासाठी तुमचं काय निवेदन आहे? बांधकाम विभागाचे जे काही कोणी असतील त्यांचे ते कर्मचारी आणि मोजणीदार यांनी सगळ्यांनी मिळून अगोदर आमचं समाधान करा ना. आमच्या अडचणीच तुम्ही आमच्या अडचणी वाढवण्यासाठी करायला का अडचणी वाढवण्यासाठी? आता मग आमच्या अडचणी आमच्या डोळ्यासमोर तर आता अंधार आहे. आपण आम्हाला ब्लाइंड म्हणजे काहीच नाही, आपल्या जे काय अडचणी आहेत तेच आपण कागदावर घेणार. आम्ही सांगायला नाही येतं, ही मुद्दे जे म्हणले ना हे प्रमुख मुद्दे आणि पूर्ण तालुक्यात आहे. एकाच गावात साहेब माझं काय म्हणणं आहे की एकाच गावात ही जी 13 गावं आहेत नाही, त्या 13 गावातले हीच मुद्दे तुम्ही कुठेही तुम्ही जे प्रोग्राम काढला तुमचा ते हेच मुद्दे आहेत. ही मुद्द्याचं आधी निरसन करा आणि नंतर मग पुढे आज आला
काय आहे तिथं बघितल्याशिवाय कळणार कसं आपल्याला पोलीस आणले तुम्ही एवढे एवढे आलेले असतात पूर्ण आहे का आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय 6 शेतकरी येतं हा तुम्ही एवढे पोलीस आणलेत ते कशासाठी नाही नाही पोलीस काय आपण त्याच्यासाठी आणलेले नाहीये नाही बिलकुल नाही तुमच्यावर आपली काल मीटिंग झाली विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री काय बोलले होते आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ आम्ही शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच करायचं साहेब आज तुम्ही कुठं तुमच्या अडचणी ते आपण रेकॉर्ड घेऊ बघितल्याशिवाय काय करणार विषय नाही गेल्याशिवाय कळणार काय साहेब तुमचं नोटिफिकेशन निघालं की म्हणजे त्या विहित कालावधीमध्ये आम्ही पूर्ण हरकतीचं सुद्धा निरंतर केलं नाही साहेब तुम्ही कुठल्याही प्रकारचे कुणाला बोलवलं तुम्ही कुठल्याच जिल्ह्यामध्ये उत्तर दिलेलं नाही बेकायदेशीर उत्तर दिलेले बेकायदेशीरपणे हरकती फेटाळत एक बाब दुसरी बाब अशी की आम्ही शेकडो निवेदन दिलेले निवेदनाची दखल घेतली आहे आणि मीडियामध्ये मुख्यमंत्री येऊन म्हणतात की कुणाचा विरोध नाही मग तेवढे शेतकऱ्यांनी का अडवले याचे उत्तर मुख्यमंत्री किंवा शासन देईल का मग शासनावरती आम्ही विश्वास का ठेवायचा आम्ही तुमच्यावरती विश्वास का ठेवायचा एवढी पोलीस आणले तुम्ही आमच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणले आमचा आरोप आहे आम्ही असं म्हणणं आहे की आपल्या ज्या काय मागण्या आहेत ते द्या आपण लेखी शासनाला कळवू तुमच्या मागण्या एकच मागणी तुमच्या अडचणी ज्या काय आहेत पर्यायांचा विचार करा तुमच्या अडचणी जे काय आहेत तुमच्या मागण्या काय आहेत ते सगळ्या आपण विचारात घेऊ महामार्ग रद्दची भूमिका आहे आमची सर्वांची पंचनामा कुठं करायचं इथं करायचं कुठं करू चला ठीक आहे पळपणाची कामं चालू आहेत शेतकऱ्यांच्या ऊसाच्या अंतिम मशागतीची कामं चालू आहेत पाऊस पडत नव्हता पाऊस पडला चला पुढे 4 तारखेला यंत्रणा पाठीमागे पुढे जिल्ह्याची स्थगिती मोजणी एका साईडला चला गाडी आहे पुढे बरं येत नसते ना सरकारकडे ही रस्ता करायला बजेट नाही आणि शक्तीपीठ महामार्ग करणार आहेत ही रस्ता नीट करायला पैसे नाहीत सरकारकडे शक्तीपीठ महामार्ग करणार आहेत हे पाहू शकता इथून तिथून रस्ता असला तर शेतकऱ्याला रानात ही रोज नीट जाता येत नाही बघा ही साहेब सुद्धा असेच येईल तेव्हा बघा साहेबांनी बी ही सांगावं वरी की ही रस्ता करा आधी म्हणावं पुन्हा दुसरा करा साहेब लोकांच्या गाड्या सुद्धा वाटपर्यंत जाऊ शकत नाहीत या रोडनी आणि शक्तीपीठ महामार्ग करायचा म्हणाला मोजणीच्या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो आता
बघू इथून पुढे काय होते पंचनामा. जवळ आणि डोकीच्या शिवावरती गेलेले आहेत. इथूनच डोकीची हद्द चालू होते. मित्रांनो, ही दृश्य आहेत मोजणीच्या ठिकाणची. मॅडम HDO मॅडम की लातूरहून येत आहेत. गेले 2 घंटे झाले त्यांनी. तर लातूरहून येण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिट लागतात, पण त्यांना 2-2, 3-3 तास लागत आहेत. याला शेतकरी वाट बघत बसलेले आहेत. सगळी यंत्रणा वाट बघत बसलेली आहे. हे दृश्य आहेत. ही पहा, इथून मोजणी चालू होणार आहे. कोणता गट येतात? कसं जातोय रस्ता हा? सरळ क्रॉस होतोय का? लिंबाचे झाड आहेत ना, लिंबाच्या झाडावरून असं मोजणीवाले मोनारचीवाले पण आहे. तो जो मधला लिंबाचा आहे तिथून तो सरळ जाणार. काय मग कुठले कुठले गट काय सांगितलं का लोकांना? रस्ता कुठून जाणार आहे हे तर तुम्ही सांगितलं की गेलेच नाहीत का? कोण आहे शेतकरी? कुठला गट नंबर बदली? आणि 90-91. ठीक आहे. आता तुम्ही काल पण आलो होता आपल्या शिष्टमंडळात. तुम्हाला सगळ्यांना तुमचं हा नोटिफिकेशन अधिसूचना निघून आता 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. 8 मार्चला आली, 8 मार्च 24ला. भूसंपादनाची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे. म्हणजे मोजणी हा कुठल्याही भूसंपादन प्रक्रियेचा पहिला टप्पा असतो. आणि यापूर्वी पण आपण सगळ्या शेतकऱ्यांची त्या आता जवळपास 13 गावं आपली लातूर तालुक्यातली आहेत. 13 गावांमधून हा रस्ता चालला आहे. जवळपास 285 हेक्टर एवढी आपली भूसंपादन आपल्या तालुक्यात आहे. पण हा रस्ता पवनार वर्धा ते पत्रादेवी, आपलं गोव्यामधलं पत्रादेवी असा हा मोठा प्रोजेक्ट आहे. सगळ्यांसाठीच आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी आहे. जवळपास 12 जिल्ह्यातून चालला आहे तो. 370 गाव आहेत. म्हणजे कुठल्याही भूसंपादनाचा प्रोजेक्ट हा नक्कीच तुमच्या शेतकऱ्यांचं जर पाहिलं जमीन संपादन होते हा, म्हणजे मी पण शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे मला तो प्रश्न तुमचा समजतोय. तुम्ही आम्हाला लेखी पण आक्षेप दिलेत. 470 पेक्षा जास्त आक्षेप मला मिळालेत आपल्या तालुक्यातले. आणि ते मी मार्चमध्येच त्यातले ते तुमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तुमचे? मला वाटतं दराबद्दलचा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. काल पण आपलं डेलिगेशन आलं होतं. दराबद्दलचा आहे. काही म्हणतात अलाइनमेंट बदलायला पाहिजे. बऱ्याच जणांच्या शेती हा पूर्णपणे भूसंपादित होत आहेत. आणि काही जणांची दोन दोन आता भाग मॅडम, होत आहेत. आता हा जो गट आहे हा ह्या बाजूला पण शिल्लक राहिले आणि पलीकडून राहायला लागले.
इथं अलीकडे यायचं म्हणलं तर मोठा प्रश्न हा पण एक मोठा महत्वाचा भाग आहे. म्हणजे हा टेक्निकल गोष्टी झाल्या त्या रस्त्याचे पासेस बद्दल मागच्या आठवड्यात आम्ही बैठक पण घेतली. मुन्नारचे जे आहेत MSRDCचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितले काय काय प्रोव्हिजन केल्या जाणार आहेत. 500 मीटरवरती ते पासेस देणार आहेत, साईड पट्टी असणार आहे, अशा प्रोव्हिजन आहेत. परंतु तुमचे जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत रेट्सबद्दलचे, त्याच्यामुळे तुमचा विरोध आहे मोजणीला. म्हणजे आज आमची मोजणीच्या नोटीस देऊन आज टीम ही मोजणी करण्याच्या आधी डिमार्केशन म्हणजे मध्यापासून कुणाचे क्षेत्र अजून नक्की जाते हेच निश्चित झालेलं नाही. तर माझं आपल्याला आव्हान आहे की डिमार्केशन तरी आपण करून दिलं पाहिजे. मॅडम फक्त हे काही आमचं म्हणणं रेटसाठीच नाही, अननेसेसरी आहे. आपण 143 खाली एक रस्ता देत असताना दुसरा अवेलेबल असेल तर तिसरा रस्ता देत नाहीत. इथं तर आमच्या घराहून नांगर फिरायला एक रस्ता ऑलरेडी तयार आहे. ज्या रस्त्याचं जे टार्गेट आहे 40 लाखाचं टोलचं ते सुद्धा कंप्लीट नाही, म्हणजे त्याच्यावर वाहतूक नाही. आणि त्या रस्ता असताना सुद्धा आपण हा रस्ता करतंय सरकार. म्हणजे निव्वळ हे सरकार या शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचा कारभार आणि ह्या शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचा हा प्रकार आहे असं आमचं सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. मॅडम दुसरं हे आहे की खरंच शेतकऱ्यांचं शासनाला जर काही थोडं हित जोपासायचं असेल तर अतिशय शेतासाठी लागणारे छोटे छोटे रस्ते आलेत मॅडम. तुम्ही अर्धा किलोमीटर तुम्हाला सरळ चालता आला का या रोडने? तुम्हाला तुमची गाडी पण आली नाही, तुमची गाडी पण इथपर्यंत आली नाहीये. हा शासनाने रस्ता मंजूर केला आहे, त्याचं इस्टिमेट झालं आहे, सँक्शन झालं आहे, वर्क ऑर्डर झालेली नाही, पण तरी पण फंड नाहीत म्हणून हा रस्ता पेंडिंग पडलेला आहे. इथं शासन का लक्ष देत नाहीये? कारण ही सर्व खरंच शासनाची जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आणि हा कुणासाठी आहे? ही आमच्यासाठी तेवढं शेतकऱ्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. हा रस्ता करत नाही शासन. ह्या रस्ता झाला तर मुरली आम्हाला रस्ता लवकर गटल तरी ही मधले मार्ग झाल्यावर आजही तुम्ही चौकशी करा. रस्ते तुमचे वळून जाण्यासाठी आजही तुम्ही पीडब्ल्यूला चौकशी करा म्हणून. हे जवळपास 6 महिन्यापूर्वीचं टेंडरिंग फाईन झाले. कॉन्ट्रॅक्टला वर्क ऑर्डर झाले, वर्क ऑर्डर झाले, ते कॉन्ट्रॅक्ट काम करायला तयार नाही, काम म्हणतो फंड नाही म्हणतो. म्हणजे महत्वाचे हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत खरं म्हणजे. वर्क ऑर्डर वगैरे झालेली आहे, आपण सांगितलंय ते सुरू करणार आहे. आणि आमचं काय म्हणणं आहे की लातूर तालुक्यात तुम्ही आज सुरुवात ही सुरुवात आता म्हणजे विरोध आहे. पूर्ण 13 गावातून बी विरोध आहे. 13 गावचे लोक इथं आहेत. आमचं असं म्हणणं आहे की आज तुम्हाला काय आज पंचनामा करा आणि शासनाला आमचं म्हणणं कळवा आणि पुढची प्रक्रिया थांबवावी ही आमची विनंती. पुढच्या तारखा सगळ्या वेळ वाया जात नाही, शासनाचा वेळ जात नाही, शेतकऱ्यांनी वेळ काम सोडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आहे, विरोध आहे. त्याच्यामुळं 13ही गावचे लोक इथं आहेत. आता सध्या पेरणीचा वेळ चालू आहे. कुणालाच रस्ता नको आहे, कारण हित कमी आणि नुकसानी जास्त. तुमच्या सहकार्याशिवाय भूसंपादन होणारच नाही. सहकार्य म्हणा किंवा तुमच्या कन्सेंट शिवाय पुढे जाणार नाही. आमचा स्पष्टपणे विरोध आहे, स्पष्टपणे. विरोध असताना आज आलेच की नाही प्रशासन आहे, येत असले पण प्रशासनाला सुद्धा तुम्ही जे काही आक्षेप मला दिले होते त्याच्यावरती मागच्या आठवड्यात सुद्धा मीटिंग झालेली आहे. म्हणजे आमची DC द्वारे सगळ्या महाराष्ट्राचे जे भूसंपादन अधिकारी त्यांची बैठक घेतली, त्याच्यामध्ये पण हे विषय चर्चेले गेलेले आहे. आता अधिवेशन सुरू आहे. रेटचा असेल, अलाइनमेंटचा विषय असेल किंवा इतर काही तुमचं रिहॅबिलिटेशनचं काही त्याच्यामध्ये जर काही प्रोव्हिजन करता येण्यासारखे असेल तर त्याबद्दल ते शासन स्तरावर निर्णय हा चालू आहे. पण त्याला आपल्याला भूसंपादनामध्ये वकील साहेब तुम्हाला तर माहिती आहे ही काही एक महिन्यात होणारी प्रोसिजर नाही. त्याच्यामध्ये किमान 1 वर्षाचा कालावधी लागतो आणि तुम्हाला आक्षेप घ्यायला बरेच टप्पे आहेत. म्हणजे हा जो मोजणीचा टप्पा आहे, मोजणी झाली म्हणजे झाली आणि तो अंतिम एक मिनिट आणि तुम्ही हरकतीची तारीख दिली आम्ही त्याच्यावर हरकत घेतली. आम्हाला त्याचं काय उत्तर आलं? फक्त एक उत्तर आलं तुमचं, ती आपली परवा गेल्या महिन्यात तुम्ही मिटिंग घेतल्यानंतर की आम्ही वरिष्ठांकडे कळविलेले तुमचे सगळे मुद्दे आणि वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल ते आम्ही तुम्हाला कळवू, एवढीच आम्हाला नोटीस आली आहे. पण जोपर्यंत आमच्या शंकांचं समाधान होणार नाही तोपर्यंत तुम्ही इकडं शेताकडं येऊनी किंवा मोजायला येऊनी ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि
आमच्या शंकांचं समाधान करा. हा, निरसन करा. दोन मुद्द्यावरती शंकांचं बोलतो समाधान मॅडम. झाल्यानंतर काल आपण थोडे लोक होतो, आज भरपूर लोक आहेत. थोडं मागे आकार घ्या आकार. डोकीतल्या गावातले पुढे या. जाऊ द्या पुढे, जाऊ द्या पुढे आम्हाला बया. इथंच अगोदर प्रोसिजर पहिल्यांदा आता सांगा गाव तुम्ही ही जी सिलेक्ट करताना आता भूसंपादन विभागाने भूमी अभिलेख विभागाने त्यांच्याकडे मनुष्यबळ सध्या कमी आहे. मोजणी सुरू करण्यासाठी पावसाचे दिवस असल्यामुळे सुरू करण्याच्या त्यांना सूचना लास्ट वीक मध्ये दिल्या. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला छोटं गाव निवडलं त्याच्यामध्ये. आणि सगळीकडे 13 गावामध्ये त्या तारखेला नोटीस आपण बजावल्यात. आल्यात नोटीस आणि ह्याच महिन्यातल्या आहेत. नोटीस थोड्या 4-5 दिवसांनी मागे पुढे आहेत. आमची विनंती आहे आपल्याला की भूसंपादन अधिकारी आणि अजित डेप्युटी कलेक्टर मॅडम म्हणून ही इथंच प्रक्रिया थांबवा. आता पुढे जाऊ देऊ नका. सगळ्यांचाच विरोध आहे. डोकीतले बाधित शेतकरी आहेत. तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जमीन द्यायची आहे का? नाही. आम्ही मनानं आलो का तुम्ही बोलवलंय? प्रत्येक तारखेला येणार सगळे. आम्ही पण उद्या त्यानंतरची जी डेट आहे कासारा जवळ 4 तारखेला आहे. 4 तारखेला तुम्हाला हे चित्र दिसणार असंच पूर्ण सगळ्याचं जबाब नोंदवा. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय आज मोजणी आहे, तुमचा विरोध कशासाठी आहे? मला जमीनच आहे मॅडम 1 हेक्टर. त्याच्यात माझं एक कुटुंब आहे 4-5 माणसं. त्याच्यावरच आहे माझं, दुसरं काहीच उद्योग नाही मला. आणि त्याच्यात रस्ता गेल्यानंतर वर 15 गुंठे राहायला लागले. त्या रस्त्यात तर व्हायला सुद्धा येत नाही. म्हणजे आज तुम्हाला 2 एकर चालली, परंतु माझ्या साथ बाळून 3 एकर कमी व्हायली. 2.5 एकर मला राहायचं किती खाली 20 गुंठे. जमीन चालली वर्गात आम्ही राहतोय. आम्ही पूर्ण विस्थापित होणार आहे. विस्थापित झाल्यामुळं सगळे म्हणजे वंशज आमचे सगळे गावचे आहेत. बाहेर गेल्यावर मोलमजुरी करून खावं लागणार आहे. पुढचं मुलांचं तर भविष्यच नाहीये. त्यांना नोकरीचं किंवा आता माझा मुलगा BSc ऍग्री करून घरी आहे आणि सर्व म्हणजे ब्लाइंड आहे. म्हणजे काहीच माहिती काय होणार आहे. जमीन फायदा काय माहिती. जेवढ्याची जमीन जातात त्यांना एकही गुंठा जमीन शिल्लक राहत नाही. पण दुसरा सोर्स नाही ना काही. गावामध्ये असताना किंमत असते रामभाऊ म्हणून, बरोबर. इथून जमीन गेल्याच्या नंतर गेला की MIDC मध्ये रामागडी दुसरा सोर्स नाही. रामागडी करायचा आहे का रामभाऊ म्हणून शेतकऱ्याला स्वाभिमानाने जगवायचं आहे हे शासनानं ठरवायचं. दुसरा सोर्स नाही कुठला. सर्व शेतकरी फक्त शेतकरीच आहेत, त्यांना दुसरा कुठलाच पर्याय नाही. जीवनच पूर्ण शेतीवर अवलंबून. तुमचं जास्तीत जास्त हित कशात होईल? म्हणजे रेट सोडून तुम्ही जे बाकीच्या गोष्टी सांगता त्याबद्दल शासनापर्यंत आम्ही कळवलेलं आहे. आता पुन्हा एकदा कळू. आता आज मोजणी आहे, आमची सगळी टीम नाही आज मोजणी आहे ते पण आम्ही कळू. मॅडम, एक पॉइंट, आमची जी ही जमीन चालली ना, आम्हाला जमिनीच्या मोबदल्यात जमीनच दे ना. पुनर्वसनच करा. जमीन देणार पण कुठं माळाची देऊ नका. डोंगरात दिल्यास काय करणार? काल पण म्हणाले जमिनीला जमीन द्या, परत भूसंपादन शेतकऱ्याची काढायला लागेल तुम्हाला. यवतमाळ काय आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया बंद करा. 5 मिनिटं आमचं समाधान आम्हाला काहीच कळणं गेलंय ना.
आजच्या कायद्यानुसार आम्हाला म्हणजे आमच्यावर अन्याय झाला. सकाळी 8 वाजल्यापासून लोक आहेत तिकडे बसलेले अन्याय झाला. भीती आहे. पुन्हा हे सगळे एवढे मोठे लोक तेवढे मोठे बाहेरून येऊन उभारले, त्याला निम्मे लोक पिहून गेले. माझं हो पोलीस भरपूर लोक पिऊन गेले. परिस्थिती तशीच आहे. 7 शेतकरी आणि 50 पोलीस दिसले सकाळी. एवढी यंत्रणा मागवायची म्हणजे आणि काही कुठली काही अजून प्रक्रिया सगळे थांबवलेले काही जागेवर. मॅडम आणखीन एक मुद्दा आहे, मला ऐकायला मिळालं, सत्यपरिस्थिती मला माहित नाही, पण तलाठ्यानं मागच्या आठवड्यामध्ये येऊन दोघीच्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्या. लोक होते 6 किंवा 7 लोक. ओके, त्याच्यानंतर मागच्या 3 दिवसापूर्वी गाठेगावच्या पोलीस स्टेशनचे 4-5 पोलीस चालू त्या गावामध्ये, आणि शेतकऱ्यांना सांगितलं जर तुम्ही जर समजा मोजणीसाठी जर आम्हाला संघटना परवानगी नाही दिली किंवा नाही करू दिली, तुम्हाला सगळ्यांना उचललं जाईल. बाकीचे आपण व्हिडिओ जाऊन देते नाही उस्मानाबादला केल्यामुळे थोडा बाजूला ठेवा. नाही ते जाऊ दे, नाही ठीक आहे, करणार नाहीत. आपण शांतता मार्गाने चालू आहे. त्यांनी काही शांततेपणे आपलं ऐकून गेले. ती ज्या दिवशी त्यांनी प्रतिकार करतील त्या दिवशी नंतरचा विषय तो नंतरचा विषय. आज शांततेत चाललंय, आपण शांततेतच सगळं आपल्याकडून बाधित शेतकऱ्यांना चॅनल बॅक मला करू दे. चॅनल बॅक बंद करा थोडं 5 मिनिट बोला आणि नंतर चालू. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. 4 तारीख कासारजावळा. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिलेली नाही. एचडी ऑफिसचे मॅडम हे सर्व अधिकारी आलेले होते, तरीही शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही. तरी तुम्ही बघू शकता की इतका विरोध असताना, शेतकऱ्यांचा एवढा विरोध असताना ही शक्तीपीठ महामार्गाची काय गरज आहे हे सरकारला समजलं पाहिजे मित्रांनो. आणि शेतकऱ्याच्या समोर कुठलीही म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण अंधारात ठेवलेलं आहे सरकारनं. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. मोजणी सध्या तरी तहकुकीला शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन स्वीकारून सर्व अधिकारी आता वापस जात आहेत. तरी असंच प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकजूट होऊन संघर्ष करायचा आहे मित्रांनो. कारण आपल्या जमिनी ही सुपीक आहेत आणि शेतकऱ्याला कुठलाही फायदा नसणारा हा महामार्ग आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे तुम्ही असेल तरी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. दादा थोडी तर